पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व मंडळीचे स्वागत करत आहे. विशेषतः या ख्रिसमस सीझन मधील, विशेषतः डिसेंबर या महिन्यामधील आज दिनांक 6 डिसेंबर 2020 या रविवारच्या भक्तीमध्ये आपण एकत्रित जमलेलो आहोत आणि विशेषतः आजचा जो आगमन समयामधील दुसरा रविवार आहे तो आपण साजरा करत आहोत. आणि विशेषतः जी जांभळी कलरची जी मेणबत्ती आहे, ज्याचं प्रतीक आहे विश्वास आणि प्रीती, ती प्रज्वलित करून आपण ख्रिस्ताच्या जन्माच्या आगमनामध्ये सर्व पदार्पण करत आहोत, त्याचा हिशोब का स्मरण करत आहोत. म्हणून पुन्हा एक दिवस त्रिदेव परमेश्वराच्या नावामध्ये आजच्या भक्तीमध्ये सर्व भक्तगणांचं स्वागत करत आहे. आजच्या भक्तीला आपण आरंभ करूया. मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईल व तुम्ही माझी प्रजा व्हाल. या समय आजच्या भक्तीची सुरुवात आपण सर्वप्रथम प्रार्थनेने करूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवाचा आदिस परमेश्वरा, अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणाऱ्या पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाची स्तुती करत आहोत. याकरता की परमेश्वरा या कोविड-19च्या समयामध्ये, करोना महामारीच्या समयामध्ये, संपूर्ण लॉकडाऊनच्या समयामध्ये विशेष प्रकारे तू आमचा सांभाळ केलेला आहेस. विशेषतः नोव्हेंबर महिन्यामधील सर्व सप्ताह प्रति दिवस आमची तू काळजी घेतलेली आहेस. आणि विशेष आगमन समयामध्ये पहिला सप्ताह आम्ही ख्रिस्ताच्या आगमनाकरिता तयारीमध्ये घालवलेला आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही पदार्पण केलेला असताना खरोखर विश्वास आणि प्रीतीच्या द्वारे ख्रिस्ताच्या जन्माची आम्ही तयारी करत असताना आणि हो देव परमेश्वरा, जे आमच्या जीवनामध्ये आजचा सुदीर दिवस रविवारचा सप्ताह तू दाखवून दिलेला आहेस, जी नवीन आशा, प्रीती, प्रेम, अनुग्रह आमच्यावरती प्रगट झालेले आहे. जिवंताच्या भूमीवरती आम्ही सुखी आणि निरोगी आहोत. खरोखर परमेश्वर याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. ही आजची भक्ती विशेष प्रकारे संपूर्ण मेथडिस्ट मराठीच्या डोंबिवलीच्या मंडळाकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तू होऊ दे. जे गीतं गाऊन आम्ही तुझं गौरव करणार आहोत, स्तोत्र वाचून तुझी महिमा प्रकट करणार आहोत, ज्या वचनावरती चिंतन करणार आहोत, ते सर्व काही परमेश्वर आम्हा प्रियजनांच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तू मान महिमा गौरव तुलाच देत. विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू आहे. या समय आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीकरिता उपासना संगीतामधून गीत क्रमांक 69 आला परमेश्वर आला हे गीत आपण गाऊया. आपणाकरता मिस्टर डॅनियल लोखंडे आणि अमोल लोखंडे आम्ही सर्वजण मिळून हे गीत आपण गाऊन परमेश्वराचा गौरव करणार आहोत. गीत क्रमांक 69 ख्रिस्त जयंतीवरती आला परमेश्वर आला. आला परमेश्वर आला, आला परमेश्वर आला, प्रसर जगाचा घाला झाला, उन्मन हा झाला. प्रसर जगाचा घाला झाला, उन्मन हा झाला. गेला शोधाया गेला, गेला शोधाया गेला. रत्न आपुली मली दडपली, पाहून कळवळला. रत्न आपुली मली दडपली, पाहून कळवळला. भेला प्रेमाचा भेला, भेला प्रेमाचा भेला. मनुजासाठी मनुज होनी हा पुढती ठेला.
मनुजासाठी मनुज होनी हा पुढती ठेला. ख्रिस्ता गुरु प्रभो बाळा, ख्रिस्ता गुरु प्रभो बाळा. बाळा तुझला म्हणता अमुचा गळा भरून आला. बाळा तुझला म्हणता अमुचा गळा भरून आला. कुठे हा त्याग तुझा विमला, कुठे हा त्याग तुझा विमला. कुठे तुझी ही पतित पावना कृपालुत अतुला. कुठे तुझी ही पतित पावना कृपालुत अतुला. नकळे द्यावे काय तुला, नकळे द्यावे काय तुला. ऋणी ठेव रे मला दयाळा, असाच रय अपुला. ऋणी ठेव रे मला दयाळा, असाच रे अपुला. आला परमेश्वर आला, आला परमेश्वर आला. प्रसर जगाचा झाला झाला, उन्मन हा झाला. प्रसर जगाचा झाला झाला, उन्मन हा झाला. सुंदरशा गीतांच्या द्वारे पद्मेश्वर पित्याचा गौरव प्रकट केलेला असताना खरोखर जो पद्मेश्वर आम्हा सर्व जगताकरिता आलेला आहे त्याचे शुभकास्मरण केल्यानंतर यावर साधुपादाचा जो शास्त्रभाग आहे. जुन्या करारामधून स्तोत्र 16:1-11 ही वचन आपण वाचणार आहोत. या भक्तीमध्ये विशेष स्थापना करता यवमाळचे जे प्रेसिडेंट आहेत अमोल लोखंडे या वचनाचं वाचन करणार आहेत. स्तोत्र 16:1-11 ही वचन. स्तोत्र संहिता 16 आपण आळेपाळीने वाचूया. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरिला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. हे परमेश्वराला सोडून अन्य देवदेव भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःख होते. ते रक्तमय पेयारपणे अर्पितात, तशी नसणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझा वतनाचा व त्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनोजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. आमेन. तो परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करो, त्याच्या नावास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व कालपर्यंत असो. या समय आपला जो विश्वास त्रिक देव परमेश्वरावरती आहे, अपोस्टलिक क्रीड प्रेषिताचा मतांगीकार आपण सर्वजण एकत्रित म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्त त्याचा एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याचे यवने गर्भरूत झाला
कुमारी मरेपासून जन्मला, ज्याने पंथ व्यर्थ दुःख भोगले, जगाबद्दल संमी दिले, जो मरण पावला, जला उरले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा मेल्यांचा न्याय करत जो येणार आहे, त्याच्याविषयी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याची विश्वास धरतो. आमेन. पुन्हा एक वेळेस आपण आज या 6 डिसेंबर 2020 आगमन समयामध्ये दुसऱ्या रविवारच्या भक्तीमध्ये एकत्रित जमलेला असताना प्रेज अँड वर्शिप मध्ये स्तुती आणि आराधनेमध्ये आपण जाणार आहोत आणि नाताळ समयामधील काही गीतं गाऊन आपण परमेश्वराचा गौरव करणार आहोत. आपण लोखंडे कुटुंबे आपणाकरता या प्रेज अँड वर्शिप मध्ये आपल्याला संचालन करतील. येता येता का बेतलेहेमा, येता येता का दूता संगे जय जयकारे, दूता संगे जय जयकारे, गगना भरिता का, गगना भरिता का. येता येता का बेतलेहेमा, येता येता का दूता संगे जय जयकारे, दूता संगे जय जयकारे, गगना भरिता का, गगना भरिता का. लाल 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 लाल. तन्मय झाला का अपना आपण भुलला का, तन्मय झाला का अपना आपण भुलला का. या बाळाची ओळख पटुनी, या बाळाची ओळख पटुनी, ईश्वर दिसला का, ईश्वर दिसला का. येता येता का बेतलेहेमा, येता येता का दूता संगे जय जयकारे, दूता संगे जय जयकारे, गगना भरिता का, गगना भरिता का. लाल 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 लाल. हृदयी भरला का, जिकडे तिकडे उरला का, हृदयी भरला का, जिकडे तिकडे उरला का. ख्रिस्तच माझे जीवन अक्षय, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय, निश्चय झाला का, निश्चय झाला का. येता येता का बेतलेहेमा, येता येता का दूता संगे जय जयकारे, दूता संगे जय जयकारे, गगना भरिता का, गगना भरिता का. या हो गाता का हर्ष नर्तन करिता का, या हो गाता का हर्ष नर्तन करिता का. ख्रिस्त जयंती रोज या पुढे, ख्रिस्त जयंती रोज या पुढे, ऐसे गणिता का, ऐसे गणिता का. येता येता का बेतलेहेमा, येता येता का दूता संगे जय जयकारे, दूता संगे जय जयकारे, गगना भरिता का, गगना भरिता का, गगना भरिता का. यावेळेस या भक्तीमध्ये आपण एकत्रित जमलेला असताना चिंतन मनाकरिता जी
शास्त्रपाठ घेण्यात आलेले आहेत. 3 शास्त्रपाठाचे यावेळेस आपण वाचन करणार आहोत. पहिला जो शास्त्रपाठ आहे जुन्या करारामधून यशायाचा 7वा अध्याय 10 ते 14 ही वचने आपणाकरता मिस्टर शशांक साने अंकल वाचणार आहेत. आणि दुसरा जो शास्त्रपाठ आहे आणि तिसरा जो शास्त्रपाठ आहे स्तोत्र 125 1 ते 4 आणि तशाच प्रकारे मत्तेय शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 17 ही वचने आपणाकरता मिस प्रेरणा काळे ही वचने वाचणार आहेत. आपण पवित्र शास्त्रातून यशायाचं पुस्तक 7वा अध्याय 10 ते 14 ही वचनं वाचू. इमान्युएल संबंधी यशायाचा संदेश. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याचपाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळू येता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, आमच्या सन्निधीत देव असे ठेवील. आमेन. ही वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. स्तोत्रसंहिता 125 वचन 1 ते 5. परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे. अहरोन स्तोत्र. ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आत्तापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वचनांवर चालणार नाहीत. हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत त्यांचे कल्याण कर. जे आपल्या कुटील मार्गाकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्मांबरोबर घालून देईल. इस्रायलास शांती असो. आमेन. मत्तेय शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 1 ते 17 आपणाकरता वाचन करीत आहे. येशू ख्रिस्ताची वंशावळी. अब्राहमाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळी. अब्राहमाला इसाक झाला, इसाहाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. यहुदाला तामेरेपासून पेरेस व जेरह झाले. पेरेसाला हेस्रोम झाला, हेस्रोमाला अराम झाला, अरामाला अमिनादाब, अमिनादाबाला नहशोन, नहशोनाला शल्मोन, शल्मोनाला रहाबेपासून बवाज, बवाजाला रूतपासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून दावीदाला शल्मोन झाला. शल्मोनाला रहबाम, रहबामाला अबिया, अबायाला आसा, आसाला यहोशाफाट, यहोशाफाटाला योराम, योरामाला उज्जिया, उज्जियाला योथाम, योथामाला आहाज, आहाजाला हिचकिया, हिचकियाला मनश्शे, मनश्शेयाला आमोन, आमोनाला योशिया. आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशियाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्याला शलतिएल झाला, शलतिएलाला जरुब्बाबेल, जरुब्बाबेलाला अबिहूद, अबिहुदाला एल्याकीम, एल्याकीमाला अज्जूर, अज्जूराला सादोक, सादोकाला याखीम, याखीमाला एलिहूद, एलिहुदाला एल्जार, एलाजाराला मत्तान, मत्तानाला याकोब आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. ह्याप्रमाणे अब्राहमापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. आमेन. पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये
सर्व मेथोडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या मंडळाला आजच्या भक्तीमध्ये सर्व त्रिदेव परमेश्वराच्या नावामध्ये शांती, अनुग्रह व देवाची कृपा लाभावी अशा प्रकारची सदिच्छा देत आहे. विशेषतः आगमन समयामधील आजचा जो दुसरा रविवार आहे, जो जांभळा रंग, प्रीती आणि विश्वास याबद्दल जो आपणाला सांगतो, या विशेषतः आगमन समयामधील जो 6 डिसेंबर 2020 हा जो दुसरा रविवार आहे, मागील 29 नोव्हेंबर 2020 रोजी आपण आगमन समयामधील पहिला रविवार संपूर्ण ख्रिस्ती मंडळामध्ये साजरा केलेला आहे. आणि आज या आगमन समयामधील दुसऱ्या रविवारच्या भक्तीमध्ये आपण एकत्रित झालेला आहोत. आणि जी शास्त्रपाठ आपणाकरिता मिस्टर शशांक साने आणि मिस प्रेरणा काळे यांनी वाचलेले आहेत, त्यामधून जो चिंतन मननाकरिता जो विषय घेतलेला आहे तो हा आहे, परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे. विशेषतः आगमन समयामधील दुसऱ्या रविवारच्या भक्तीमध्ये जो जांभळा कलर, प्रीती आणि विश्वास याबद्दल आपल्याला सांगतो. याबद्दल जो शास्त्रपाठ आपण निवडलेला होता, स्तोत्र 125 याच्या दुसऱ्या वचनावरती आपण आज चिंतन मनन करणार आहोत. आणि जो विषय आपण पाहणार आहोत, परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे. स्तोत्र 125 दुसरं वचन आपण वाचूया. यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. खरोखर ज्या मागील समयामध्ये मार्च पासून ते या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण परमेश्वराच्या करुणेच्या द्वारे, अनुग्रहाच्या द्वारे व तो आपल्या संगती आहे, यामुळेच आपण या आगमन समयामधील ख्रिस्त जन्माच्या सर्व या आनंदाच्या प्रहरामधील असा दिवस आपण पाहू शकलेला आहोत. अनेक लोकांना अनेक समस्यांमधून, मृत्यूच्या सर्व भयावह स्थितीमधून जावं लागलेलं आहे. आणि आपल्या अवतीभोवती संगतीमध्ये, कुटुंबियामध्ये, मंडळामध्ये देखील हे भीतीचं वातावरण असताना देखील परमेश्वर आपल्या संगती राहून, आपल्या सोबती राहून, आपल्या व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये त्याची शांती जी आहे, त्याची जी प्रीती आहे, त्याचं जे सर्व प्रेम आहे आपल्यावरती त्याने प्रगट केलेला आहे. आणि विशेषतः मागील 2 महिन्यापूर्वी आपण जो संदेश पाहिलेला होता, नवीन करामधून तिमोथेचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, ज्या कठीण समयामधून, दिवसामधून आपण जात आहोत, भयंकर भट्टीसारख्या तप्त अशा प्रकारच्या दिवसामधून आपण जात आहोत. सर्व काही कष्टमय आहे, जे मलाकी याचा 4था अध्याय 1ल्या वचनामध्ये मलाकी संदेशला सांगतो. कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. जे कष्ट, त्रास, दुःख आहेत, वेदना आहेत, सर्व आजार, महामारी आहेत, त्याचं वर्णन कोणालाही करता येत नाही. अशा प्रकारे आपण पाहतो. उपदेशिकेचा 1ला अध्याय 8व्या वचनावरती देखील आपण चिंतन आणि मनन केलेलं आहे की त्याकरिता वेळेचा आपण सदुपयोग करावा, प्रार्थनेमध्ये राहावं, उपासनेमध्ये राहावं, देवाच्या सानिध्यामध्ये राहावं. इफिसकरास पत्राच्या 5वा अध्याय 16व्या वचनामध्ये आपण पाहिलेलं होतं. परंतु ते दिवस त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांकरिता, निवडलेल्या लोकांकरिता कमी करण्यात आलेले आहेत. हे मत्तेकृष्ण वर्तमानाचा 24वा अध्याय आणि 22 वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आज या आगमन समयामधील दुसऱ्या रविवारच्या भक्तीमध्ये आपण एकत्रित झालेला असताना परमेश्वर आपल्या लोकांसंगती सभोवती आहे. त्याच्या प्रकारे स्तोत्र 125 आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहे, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. विशेषतः आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्ताने देखील मत्तेकृष्ण वर्तमानामध्ये विशेषतः 28वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि विशेषतः या आगमन समयामध्ये, ख्रिसमसच्या सीझन मध्ये, ज्या ख्रिस्ताच्या येण्याच्या पूर्व तयारी करता आपण तयारी करत आहोत, ही तयारी करत असताना आपल्याला स्मरणामध्ये ठेवणं गरजेचं आहे, आठवण ठेवणं गरजेचं आहे की आपल्या सुख दुःखामध्ये, आजारपणामध्ये, आपल्या निराशेमध्ये, आपल्या दुःखामध्ये, आपल्या संगती जो पर्वता समान यरुशलेमी संगती सभोवती जशा प्रकारे डोंगर आहेत,
तशा प्रकारे परमेश्वर तुमच्या संगती आणि माझ्या संगती संरक्षण करत, आपला सांभाळ करत तो काय केलेला आहे, आपल्या सभोवती राहिलेला आहे. विशेषतः स्तोत्र 125 1 ते 4 वर्षांमध्ये आपण पाहतो की जी उपमा आपणाला देण्यात आलेली आहे पहिल्या वचनामध्ये, की तुम्ही परमेश्वरावरती जे भाव ठेवणारे आहात ते सियोन डोंगरासारखे आहात. पहिल्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही आणि मी सियोन डोंगरासारखे आहोत. कसल्याही प्रकारचे करोनासारखे अनेक महामारी येऊ द्या, अनेक आजार येऊ द्या, अनेक व्याधी येऊ द्या, मृत्यूचे सर्व समय येऊ द्या, आपण भिणार नाही, आपण घाबरणार नाही. देवावरील जी प्रीती आहे किंवा देवाच्या आपणावरील जी प्रीती आहे ते कमी होणार नाही. देवावरील आपला जो भाव आहे, जी विश्वास आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारची तडी जाणार नाही. सियोन डोंगरासारखे आपण आहोत ही उपमा परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना देत आहे. दुसऱ्या वर्षामध्ये तो म्हणत आहे की येरुशलेमेच्या सभोवती जशा प्रकारे डोंगर आहे तशा प्रकारे सदैव आपल्या लोकांसभोवती परमेश्वर काय आहे, डोंगरा समान तो उभा आहे. आणि म्हणूनच परमेश्वर जो आपल्या संगती सदैव डोंगरा समान जो उभा आहे, त्या परमेश्वराच्या सर्व आपल्या संगती असण्याच्या सर्व आशीर्वादाचा आपल्याला लाभ घेणं गरजेचं आहे. विशेषतः या 4 वचनामध्ये आपण पाहतो की जे विश्वासणाऱ्या लोकांना जे दैवी अशा प्रकारचं कवच किंवा नैसर्गिक अशा प्रकारचं सर्व तटबंदी परमेश्वराच्या स्वतःच्या मार्फत लावलेली आहे. म्हणजेच डोंगराचं जशा प्रकारे आजूबाजूच्या असणाऱ्या प्रदेशाला, शहराला, लोकांना एक कवच असतं, एक वेष्टन असतं, शत्रूपासून सुरक्षितेचं सर्व काही आधार असतं. तशाच प्रकारे परमेश्वर पिता मेथडिस्ट मराठीच्या डोंबिवलीच्या सर्व मंडळीच्या भक्तगणांना व ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांना येरुशलेमेच्या सभोवती जशा प्रकारे डोंगर आहेत तशाच प्रकारे आतापासून सर्व काळापर्यंत परमेश्वर पिता काय आहे, आपल्या लोकांसभोवती डोंगरा समान तो काय आहे, उभा आहे. आणि म्हणून हा विश्वास आपल्याला काय करणं गरजेचं आहे, बाळगणं गरजेचं आहे की आपल्या संरक्षणाकरिता डोंगरासारखा सदोदित वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या अनेक दिवसेंदिवस उभा राहणारा, आधार देणारा, संरक्षण करणारा, तटबंदी, शत्रूंचे हल्ला रोखवणारा अशा प्रकारचा कोण आहे, परमेश्वर आहे, आपल्या सभोवती आहे. आणि विशेषतः जो शास्त्रपाठ आपण जुन्या करारामध्ये वाचलेला आहे, यशायाचा 7वा अध्याय 10 ते जे 14 वचन आपण वाचलेले आहे. विशेषतः जुन्या करारामधून जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे, यशायाचा 7वा अध्याय 10 ते 14 वचन आपणाकरता मिस्टर शशांक साने अंकल यांनी वाचलेला आहे. विशेषतः 14व्या वचनामध्ये आपण पाहतो की यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल आमच्या सन्निधी देव असे ठेवले. तशा प्रकारे स्तोत्र 125 आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे की येरुशलेमे सभोवती जशा प्रकारे डोंगर सभोवती आहेत तशाच प्रकारे या ठिकाणी देखील जो इम्मानुएल म्हणजेच बालक स्वरूपामध्ये प्रभू श्री ख्रिस्त या भूतलावरती जन्मण्यास आलेला आहे, तो आमच्या सन्निधी, आमच्यामध्ये, आमच्या बरोबर राहाव्यास तो आलेला आहे. आणि आपलं संरक्षण करण्याकरिता, आपली सुटका करण्याकरिता, आपलं सर्व काही सर्वदा काळजी घेण्याकरिता, आपणावरती प्रेम करण्याकरिता, आपणावरती प्रीती करण्याकरिता तो आमच्यामध्ये काय केलेला आहे, वस्ती केलेला आहे. जशा प्रकारे उपासना संगीतामधील गीतामधून आपण गायलेलं आहे की आला परमेश्वर आला. खरोखर परमेश्वराचा जो पुत्र आहे, प्रभू श्री ख्रिस्ताच्या रूपामधून, बालकाच्या रूपामधून, इम्मानुएलच्या रूपामधून आम्हा सानिध्य राहण्याकरिता, आमच्या सभोवती राहण्याकरिता, आपल्या बरोबर राहण्याकरिता तो 2000 वर्षापूर्वी या जगतामध्ये आलेला आहे. आणि विशेषतः ही गोष्ट लेवीच्या पुस्तकामध्ये देखील सांगितलेली आहे. 26व्या अध्यायामध्ये विशेषतः त्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तुम्ही पोट भरून खाल, तुम्ही रात्री झोपाल त्यावेळेस तुम्हाला शांती लाभेल, किंवा तुम्ही 10,000 असाल तर 100वरती तुम्ही विजय मिळवाल, आणि 100 जर असाल तर 1000वरती तुम्ही विजय मिळवाल. आणि विशेषतः 11व्या वचनामध्ये लेवी याचा 26वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये पंचग्रंथामध्ये मोशे सांगत आहे,
मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल. विशेषतः या ठिकाणी परमेश्वर पिता सांगत आहे की मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करेन. जे स्तोत्र दावीद स्तोत्र 125 आणि दुसऱ्या वचनामध्ये आज जो आपण विषय चिंतन आणि मननाकरिता घेतलेला आहे की पहा, परमेश्वर आपल्या लोकांसभोवती सदैव आहे. सभोवती तो आहे, आपल्या बरोबर तो आहे. आणि म्हणूनच प्रभू ख्रिस्त आमच्यामध्ये त्यांनी काय केलेले आहे? वस्ती केलेली आहे. तो आमच्यामध्ये राहाव्यास तो आलेला आहे. आणि आपला जो जीव आहे त्याचा स्वीकार करणार आहे, तिरस्कार करणार नाही, तर त्याचा स्वीकार करणार आहे की तो तारणारा आहे, मुक्तिदाता आहे. तो तुमच्याकरता आणि माझ्याकरता आलेला आहे, लीन झालेला आहे, नम्र झालेला आहे, गायीच्या गोट्यामध्ये जन्म घेतलेला आहे. जशा प्रकारे मागील लोकांनी त्याला अर्पण सादर केलेले आहे, तशाच प्रकारे तुम्ही आणि मी देखील आपल्या हृदयाचे, आपल्या मनाचे, आपल्या संपूर्ण स्तुत्यार्पणाचे अर्पण त्याला काय केलेले आहेत? सादर केलेले आहे. मी तुमच्यामध्ये वावरेन व तुमचा देव होईल व तुम्ही माझी प्रजा व्हाल. जशा प्रकारे आपण एकमेकासंगती वावरत असतो, राहत असतो, उदरनिर्वाह करत असतो, एकमेकासंगती बोलाचाली करत असतो, तशाच प्रकारे प्रभू ख्रिस्त देखील मानव म्हणून या जगतामध्ये येऊन, बालक म्हणून जगतामध्ये येऊन त्यांनी काय केलेलं आहे? आपणामध्ये त्यांनी वस्ती केलेली आहे. आपला तो राजा अशा प्रकारे झालेला आहे आणि आपण त्याची सर्व काय आहोत? प्रजा आहोत. आणि म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्ताने जे म्हणलेलं आहे मत्ती याचा 28 अध्याय आणि 20 वचनामध्ये, मी तुमच्या बरोबर आहे, स्तोत्रकर्त्याप्रमाणे सभोवती आहे. येथे आपण पाहतो यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत. अर्थात ते त्याचे दैवी संरक्षण किंवा त्या नगरीचे दैवी सामर्थ्य आहे किंवा संरक्षण कवच आहे. दैवी म्हणजे जे देव परमेश्वरापासून आलेले संरक्षण आहे, त्याला आपण दैवी संरक्षण म्हणू शकतो. जशा प्रकारे जैविक जे संरक्षण आहे ते काही काळापुरतं किंवा वेळेपुरतं आपल्याला मिळत असतं, लाभत असतं, ते सदैव टिकणार अशा प्रकारचं नसतं. परंतु जे परमेश्वरापासून आलेलं संरक्षण आहे, जे त्याच्या लोकांसभोवती सदैव आहे, ते सदा सर्व काळाचं अशा प्रकारचं संरक्षण आहे. आणि म्हणूनच हे संरक्षण तुमच्या आणि माझ्या सर्व संगती देण्याकरिता, जशा प्रकारे आपण गीतामध्ये देखील गातो की आला जगात आला दुनिया बनाने वाला. खरोखर विशेषतः जो जगतामध्ये तुमच्या आणि माझ्या सभोवती राहण्याकरता आलेला आहे, त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनामधील उदाहरण जर आपण पाहिला की जेथे जेथे तो गेलेला आहे तेथे तेथे त्या लोकांना संरक्षण मिळालेलं आहे किंवा सामर्थ्य मिळालेलं आहे. काना गावामधील विवाहामध्ये, लग्नामध्ये देखील आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्ताची उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि म्हणून तेथील सर्व समस्या जे आहे, जे प्रश्न आहे, ते त्या संरक्षणाच्या द्वारे, त्या सर्व सामर्थ्याच्या द्वारे सुटले गेलेले आहेत. तशाच प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त जेथे जेथे गेलेला आहे, आजारी लोकांच्या सानिध्यामध्ये सभोवती तो गेलेला आहे, त्यांच्या बरोबर राहिलेला आहे, त्यांचे आजार बरे झालेले आहेत. विशेषतः पापी स्त्री असो किंवा कुष्ठरोगाने पिडलेले लोक असतील की ज्यांच्या संगती प्रभू श्री ख्रिस्त राहिलेला आहे, त्या लोकांना दैवी अशा प्रकारचं संरक्षण मिळालेलं आहे. समाजामध्ये त्यांना संरक्षण मिळालेलं आहे. पापी अशा प्रकारच्या सर्व जगतामधील विचारापासून त्यांना संरक्षण मिळालेलं आहे. आणि हे संरक्षण देण्याकरता तुम्हा बरोबर आणि माझ्या बरोबर इव्हान्युएलच्या रूपामध्ये राहण्याकरता प्रभू ख्रिस्त काय केलेला आहे? आलेला आहे. आणि म्हणून जो प्रश्न आपल्याला पडत असतो, ज्या प्रश्नाचं आपल्या समोर सर्व काही उभं राहत असतं की देव कोणाचे संरक्षण करत असतो, आणि या प्रश्नाचं उत्तर योहान 3:16 मध्ये सांगितले गेलेलं आहे की सर्व जगाचे तो संरक्षण करत असतो. जे त्याच्यावरती विश्वास ठेवत असतात, जे त्याच्यावरती प्रीती करत असतात, त्या लोकांचं प्रभू ख्रिस्त काय करत असतो? संरक्षण करत असतो. काही संदर्भ आपण पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत की जे त्याचे ऐकत असतात, जे प्रभू ख्रिस्ताचं ऐकत असतात आणि त्याला कधीही आपल्या जीवनामधून, कुटुंबामधून, मंडळीमधून सोडत नाहीत,
आणि त्यांना देखील परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त सोडत नाही. अशांचं यरुशलेमे सभोवती जशा प्रकारे डोंगर आहेत तशाच प्रकारे डोंगराच्या स्वरूपामधून त्यांच्या संगतीत राहून शत्रूपासून, आजारापासून, अशांतीपासून, सर्व मृत्यूच्या भयावह स्थितीपासून परमेश्वर काय करत असतो? सोडवत असतो किंवा संरक्षण करत असतो. विशेषतः स्तोत्र 37 आणि 28 वर्षांमध्ये आपण पाहतो जुन्या करारामधून स्तोत्र 37 आणि 28 वर्षामध्ये की देव कोणाचे संरक्षण करत असतो याबद्दल 28व्या वर्षामध्ये स्तोत्रकर्ता दावीद सांगत आहे. कारण परमेश्वराला न्यायप्रिय आहे, तो आपल्या भक्तास सोडत नाही. त्यांचे रक्षण सर्व काळ होते, पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होत असतो. विशेषतः या ठिकाणी परमेश्वराला न्यायप्रिय आहे की आपण जर सरळ मार्गाने, त्याच्या सांगितलेल्या मार्गाने जर चालू, त्याची जर वाणी, त्याची जर अभिवचन, त्याचे जर संदेश आपण ऐकू, त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवू, त्याची भक्तगण म्हणून त्याची भक्ती आपण जर करू, तर त्याच्या भक्तगणांना तो सोडत नाही. आणि केवळ सोडतच नाही तर त्यांचे रक्षण तो कसं करत असतो? सर्व काळ करत असतो. गत काळामध्ये, गत दिवसामध्ये 2019 वर्षाच्या अगोदर जितक्या स्वरूपामधून आपण वर्ष जगलेला आहोत, या भूतलावरील आयुष्य जगलेलं आहे, तितक्या वर्षामध्ये परमेश्वराने तुमचं आणि माझं संरक्षण केलेलं होतं. आणि अकस्मात अचानकपणे कोणालाही न कळता, न समजता, न सांगता ही कोरोना कोविड-19 जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि उद्भवलेली असताना संरक्षणाचे प्रश्न अनेक जगासमोर, मंडळासमोर, कुटुंबियासमोर उभे राहिलेला असताना या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आणि मला ठाऊक आहे, माहिती आहे की परमेश्वर पिता डोंगरासमान जो आपल्या संगती सोबती राहतो, तो तुमचं आणि माझं संरक्षण करत असतो. त्याच्या भक्तगणांना, त्याच्या उपासकांना तो सोडत नाही. आणि म्हणून हाच विश्वास आपल्याला बाळगून या आगमन समयामध्ये आपल्याला स्वतःच्या हृदयाची, स्वतःच्या विश्वासाची प्रखरतेने काय करणं गरजेचं आहे? तयारी करणं गरजेचं आहे की संरक्षण देण्याकरिताच तो या जगतामध्ये आलेला आहे. त्याच्या भक्तांची काळजी घेण्याकरिताच आणि सदा सर्व काळ युगानुयुग रित्या आपण अजरामर राहावं, तो जशा प्रकारे आहे तशा प्रकारे तुम्ही आणि मी राहावं म्हणून तो आलेला आहे. आणखी जो दुसरा प्रश्न आपण पाहतो की देव कोणाचे रक्षण करत असतो? जशा प्रकारे यरुशलेम सभोवती जशा प्रकारे डोंगर आहेत, तशा प्रकारे परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे आणि लोकांसभोवती राहून तो कोणाचे रक्षण करत असतो? तर याबद्दल आपण संदर्भ पाहतो जुन्या करारामधून नीतिसूत्रे याचा पहिला अध्याय आणि 33व्या वर्षामध्ये ती वचने यावंच आपण वाचन करूया. पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. या ठिकाणी महान दावीद पुत्र शलोमोन राजा नीतिसूत्राच्या या पुस्तकामध्ये पहिला अध्याय 33 वर्षामध्ये तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की जो प्रभू श्री ख्रिस्ताचे ऐकत असतो, जो परमेश्वराचे ऐकत असतो, तो सुरक्षित राहत असतो. असा जगतामध्ये कोणताही व्यक्ती, कोणताही कुटुंब, कोणतेही मंडळी नाही की जे परमेश्वराचं जर ऐकत नसेल तर परमेश्वर त्याचं संरक्षण करत असेल. परमेश्वर देखील त्यांचं संरक्षण करणार नाही. जर आपण त्याची मेंढरे म्हणून त्याची मेंढपाळाची जर वाणी ऐकू तर तो आपल्या सर्व संकटामध्ये, सर्व त्रासामध्ये, सर्व समस्यामध्ये संरक्षण करण्याकरिता, तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता जीव देण्याकरिता देखील सिद्ध असेल, तत्पर असेल. आणि पुढे आपण पाहतो की त्याच वर्षामध्ये दुसऱ्या भागामध्ये आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. निश्चित अर्थाने अनेक अरिष्ट, अनेक बाधा, अनेक आजार, अनेक व्याधी करोनासारखे येणार आहेत. याच्यापेक्षा देखील मोठ्या प्रकारच्या स्वरूपामधून आजार येतील, परंतु त्या आजाराची आपल्याला भीती नसणार. ते आजार येऊन जरी गेले, आपल्या उजव्या बाजू डाव्या बाजूला देखील आले तरी आपण स्वस्थ असणार. कारण त्या स्वस्थतेकरिता, त्या सर्व भावाकरिता, सर्व श्रद्धेकरिता, त्या सर्व जीवनामध्ये सुरक्षिततेकरिता तुमचा आणि माझा सांभाळ करण्याकरिता कोण आहे? जगाचा निर्माण करता, तुमची आणि माझी अहोरात्र काळजी घेणारा, जो आमच्या संगती राहणारा, जो दुर्ग आहे, जो गड आहे,
जो आश्रयदुर्ग आहे, संरक्षणाचं कवच आहे, तो परमेश्वर पिता आहे. हा तुमचा आणि माझा विश्वास आहे. म्हणून आपण अरिष्टाची भीती जरी आली तरी आपण स्वस्थ बिनधास्त अशा प्रकारचं आपलं जीवन जगणारे अशा प्रकारचे होणार आहोत. विशेषतः स्तोत्र 125 आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वरावर भाव ठेवणारे निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो, कारण आपण परमेश्वरावरती भाव ठेवलेला आहे. म्हणून आपण निश्चल आणि सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहोत. आपण निश्चल आहोत. आपल्याला कसल्याही प्रकारची आपल्या जीवनामध्ये दगदग नाही, भीती नाही, भय नाही, खटाटोप नाही, किंवा आपण अश्रू गाळत जग जशा प्रकारे जगत आहे तशा प्रकारे आपण नाही. तर आपण ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना या आगमन समयामध्ये आपल्या स्वतःचं निरीक्षण करत आहोत की तुम्ही आणि मी देखील जे न डगमगणार आहे, इकडे तिकडे पतझड न होणार आहे, स्थिर अशा प्रकारच्या स्वरूपामधून जो तुमचा आणि माझा परमेश्वरावरती विश्वास आहे, निश्चल अशा प्रकारच्या स्वरूपामधून आहे. आणि सर्व काळ टिकणाऱ्या आपला जो विश्वास आहे तो अद्यपतन होणाऱ्या अशा प्रकारच्या स्वरूपामधून नाही, तर सियोन डोंगर सर्व काळ जशा प्रकारे आहे तशा प्रकारचा तुमचा आणि माझा विश्वास आपल्या उद्धारकर्त्यावरती, आपल्या परमेश्वरावरती आहे. आणि म्हणून ही उपमा जी सियोन डोंगराची त्याच्या लोकांना दिलेली आहे, तीच उपमा आज तुम्हाला आणि मला परमेश्वर काय करत आहे, देत आहे की सर्व काळ निश्चय अशा प्रकारच्या स्वरूपामधून आपण राहणारे लोक आहोत. आपल्या कोणत्याही आजाराने अविश्वासामध्ये परिवर्तन होणार नाही. आपण परमेश्वराला नावं ठेवणार नाहीत किंवा परमेश्वरापासून आपण दूर जाणार नाही. तर परमेश्वरावरती भक्ती आपण अधिक श्रद्धेने, अधिक भावाने, अधिक निष्ठेने आपण करणारे अशा प्रकारचे भक्तगण होणार आहोत. विशेषतः स्तोत्र 125 आणि दुसऱ्या वर्षामध्ये स्वतः परमेश्वराला जी उपमा देण्यात आलेली आहे की प्रभू परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे, अगदी डोंगराप्रमाणे. जशा प्रकारे मत्ते शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 17 वचन आपल्याकरता मी प्रेरणा काळाने वाचलेली आहेत की त्या ठिकाणी दाविदाच्या घराण्याची वंशावळ देण्यात आलेली आहे. विशेषतः प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माबद्दल जे भविष्य केलं गेलेलं होतं आणि मत्त्याच्या पुस्तकामध्ये ज्या मत्त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला दावीद घराण्यामधील राजा म्हणून प्रकट केले गेलेलं आहे. 42व्या पिढीमध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. 1-2 नव्हे तर 42 पिढ्यापर्यंत परमेश्वराने दाविदाच्या घराण्याचं काय केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे. कवचाप्रमाणे, तटबंदीप्रमाणे त्या वंशजांसंगती, त्या पिढ्यांसंगती परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करता राहिलेला आहे. त्यांच्या सभोवती पिढ्यानपिढ्या तो उभा होता. अनेक समस्यांमधून ते जात असतील, अनेक प्रश्न त्यांच्या समोर वतनाचे, सर्व खाण्यापिण्याचे, संसाराचे उभे राहिलेले असतील, परंतु परमेश्वराने पिढ्यानपिढ्या वंशजापर्यंत त्यांचा सांभाळ केलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत त्यांचा सांभाळ केलेला आहे. ज्या दाविदापासून ज्या सर्व प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, त्या दाविदाच्या घराण्यामधून जी वंशावली दिलेली आहे, या वंशावलीमधून आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त जो त्यामध्ये जन्मलेला आहे की परमेश्वर या सर्व दाविदाच्या घराण्याच्या संगती तो सभोवती सदोदित होता. म्हणून प्रभू श्री ख्रिस्त या जगतामध्ये जन्म घेतलेला आहे. त्या घराण्याचं परमेश्वराने संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणूनच परमेश्वर पिता जो स्तोत्र 125 आणि दुसऱ्या वर्षामध्ये सांगितलेला आहे की तो आपल्या लोकांसभोवती डोंगरासमान तो काय असतो, सदोदित असतो. येरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. दाविदाच्या घराण्याच्या सभोवती तो होता. म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्ताचं येणं या जगतामध्ये झालं. तशाच प्रकारे तो परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या सभोवती आहे. म्हणून आपण पिढ्यानपिढ्या अनेक मुलांच्या जीवनामधून, पुढे येणाऱ्या वंशजांमधून आपण परमेश्वर आपल्या संगतीच्या राहण्याच्या द्वारे या जगतामध्ये आपल्या या दैहिक जीवनाचा आपण काय करत आहोत, लाभ घेत आहोत. परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्याचं जीवन हे बहाल करत आहे. विशेषतः डोंगराचे जे मानवी जीवनातील असलेले महत्व आहे, आजच्या उपदेशामध्ये आपण पाहणार आहोत. डोंगर जे याचं महत्व आहे,
वादळ वाऱ्यापासून जे आपले रक्षण करतात, तसेच देवबापही आपले रक्षण करत असतो. डोंगराचं जे मानवी जीवनामधील महत्व आहे ते वाऱ्यापासून किंवा वादळापासून आसपासच्या राहणाऱ्या, सभोवती राहणाऱ्या लोकांचं संरक्षण करत असतं. तशाच प्रकारे जे परमेश्वराच्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत, कितीही वादळ येऊ द्या, कितीही वारे येऊ द्या, त्या सर्वापासून परमेश्वर त्यांचं काय करत असतो? संरक्षण करत असतो. दुसरं डोंगराचं महत्व आपण पाहतो की डोंगरामुळे आसपासच्या प्रदेशात भरपूर काय होत असतो? पाऊस पडत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे की जो देवाबरोबर राहतो, विशेषतः पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो असे सांगण्यात आलेले आहे की जो देवावरती प्रेम करत असतो त्याच्या जीवनामध्ये जिवंत पाण्याच्या नद्या, झरे वाहतील. आणि म्हणूनच डोंगराच्या आसपासच्या राहणाऱ्या प्रदेशामध्ये जो भरपूर अशा प्रकारचा पाऊस पडत असतो, तशाच प्रकारे आत्मिक वृष्टी जे होईल वृष्टी कृपेची आपण गीत गात असतो. तशाच प्रकारे कृपेची वृष्टी परमेश्वर जो यरुशलेमेभोवती डोंगरासमान आहे, सियोन डोंगराच्या भोवती जशा प्रकारे परमेश्वर आहे, तशाच प्रकारे परमेश्वराचे जे ऐकणारे लोक आहेत, त्याच्यावरती जे प्रेम करणारे लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये शास्त्रामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तिसरं जो डोंगराचं महत्व आपण पाहतो की डोंगरामधून विविध प्रकारची फळे, फुले, मध, खाद्यपदार्थ आणि उत्तम अशा प्रकारची इमारती, लाकूड किंवा जळाऊ लाकूड मिळत असतात. तशाच प्रकारे ज्या परमेश्वरामध्ये आपण राहण्याच्या द्वारे गलतीकारास पत्रामध्ये आपल्याला सांगितले गेलेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताच्या वरती विश्वास ठेवण्याच्या द्वारे आत्मिक अशा प्रकारचे जे चांगलपणाचे फळ आहेत, नीतिमत्वाचे जे फळ आहेत, जे स्वादिष्ट अशा प्रकारचे आपल्या मुखामधील बोल आहेत, ते आपण आपल्या कृतीमधून, आपल्या आचरणामधून, आपल्या सद्गुणामधून आपण काय करणार आहोत? प्रगट करणार आहोत. हे जगिक पर्यावरणाच्या सर्व बाबी आहेत, गोष्टी आहेत. आणि विशेषतः डोंगराचं जे पाचवे महत्व आहे ते म्हणजे अत्यंत महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे डोंगराचं, ज्या शहराभोवती डोंगर असतात तो त्या शहराची नैसर्गिक अशा प्रकारची तटबंदी असते. तशाच प्रकारे परमेश्वर जो त्याच्या लोकांसभोवती आहे तो नैसर्गिक अशा प्रकारची दैवी अशा प्रकारची काय आहे? तटबंदी आहे, संरक्षण आहे. की जी तटबंदी किंवा जी काही संरक्षणाची बाब आहे, त्याच्या संरक्षणाच्या बाबीमध्ये कोणीही कशाही प्रकारचे घातक हल्ले करू शकत नाही किंवा थोपवण्याची शक्ती त्या नैसर्गिक शक्तीच्या समोर टिकू शकत नसते किंवा त्या संकटामध्ये शिरकाव करू शकत नसते. आणि म्हणूनच त्याची साक्ष, जिवंत साक्ष तुम्ही आणि माझ्या जीवनामध्ये पाहत आहोत की दैवी अशा प्रकारच्या परमेश्वराची प्रजा म्हणून जीवन जगत असताना, त्याचे लोक म्हणून जीवन जगत असताना दैवी अशा प्रकारचं जे सामर्थ्य आणि सर्व संरक्षण परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की ज्यामुळे कसल्याही प्रकारचं जगतामध्ये अनेक प्रकारचे संकट आलेले आहेत, अनेक प्रकारचे सर्व काही समस्या आलेल्या आहेत, परंतु सहजासहजी ते तुमच्यावरती आणि माझ्यावरती हल्ला चढवू शकले नाही किंवा हल्ला चढवू शकत नाही. कारण अशा प्रकारच्या भक्कम स्वरूपामधून डोंगरासमान परमेश्वर काय आहे? तुमच्या आणि माझ्या समोर संरक्षण देण्याकरिता, त्या आलेल्या सर्व आघाताला थोपवून लावण्याकरिता तो काय आहे? सक्षम आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय आहोत? सुरक्षित आहोत. याकरिताच पवित्र शास्त्रात परमेश्वराला गड किंवा किल्ला किंवा दुर्ग अशा प्रकारे म्हणण्यात आलेला आहे. शेवटचं आपण 4थं वचन पाहूया. स्तोत्र 125 आणि 4थ्या वचनामध्ये पाहतो, हे परमेश्वरा जे चांगले व सरळ मनाचे आहेत त्यांचे कल्याण कर. या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे की चांगले म्हणजेच जे मानवी दृष्टिकोनामधून निर्दोष आहेत किंवा सर्व प्रकारच्या बोलण्यामध्ये निर्भय किंवा निष्कलंक आहेत, अशांना आपण चांगले म्हणू शकतो. किंवा सर्व प्रकारच्या कृतीत स्तुत्य अशा प्रकारचे काम करत असतात, अशांना आपण चांगलं किंवा चांगले म्हणू शकत असतो. आणि दुसरं जो या ठिकाणी सरळ मनाचे तो म्हणत आहे, मागील दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे, उपदेशामधून मी सांगितलेलं आहे, डोंगरावरील जे प्रवचन आहे मत्थ्याच्या 5व्या अध्यायामधून, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, जे मनाचे जे शुद्ध आहेत ते देवाला पाहतील. आणि अशांना प्रभू ख्रिस्त मार्ग दाखवत असतो, त्यांचा तो मार्गदर्शन करत असतो. आणि या ठिकाणी देखील हे परमेश्वरा जे चांगले व सरळ मनाचे आहेत,
ज्यांचे मन सरळ नाही किंवा ज्यांच्या मनामध्ये कपट आहे. सरळ मनाचे म्हणजेच ज्यांच्या मनामध्ये कपट भाव नाही किंवा कुटिलता नाही किंवा कावेबाजपणा नाही किंवा डावपेच नाही किंवा निस्वार्थ अशा प्रकारचे आहेत, त्यालाच आपण सरळ मनाचे म्हणू शकत असतो. ख्रिस्ताच्या भक्तीमध्ये, परमेश्वराच्या आराधनेमध्ये आपण निस्वार्थ मनाने कसल्याही प्रकारच्या मंडळीमधील ऐक्यतेमध्ये डावपेच न ठेवता जर सरळ मनाने आपण जीवन जगू तर परमेश्वर पिता निश्चितच आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः स्तोत्र 23 आणि 6व्या वचनामध्ये आपण संडे स्कूल पासून म्हणत आलेलो आहोत. काय म्हणतो आपण की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात कसं राहीन, चिरकाल राहीन. जशा प्रकारे यरुशलेमाभोवती डोंगर चिरकाल आहेत, निश्चल आहेत, युगानुयुग आहेत, तशाच प्रकारे खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील. कल्याण आणि दया का लाभतील, कशासाठी लाभतील, तर परमेश्वर आपल्या लोकांसभोवती सदैव डोंगरा समान उभा आहे. शत्रूंचे हल्ले प्रतिकार सर्व थोपवण्याकरता तो समर्थ आहे. म्हणून मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी काय राहीन, चिरकाल राहीन. यरुशलेमे सभोवती डोंगर त्या शहराची तटबंदी किंवा कवच आहे. मग परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे याचाच अर्थ तो आमच्या भोवती आहे. प्रभू जर एखाद्याचे कवच असेल तर या जगातील कोणतीही शक्ती, आसमानी संकट किंवा सैतानी हल्ला किंवा आणखी कशानेही अपाय किंवा हानी किंवा धोका होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपला कवच कोण आहे, आपली तटबंदी किंवा संरक्षण किंवा सामर्थ्य कोण आहे याचं आत्मपरीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नव्हे की हल्लीच्या महामारीच्या काळात आपण शासकीय नियमावली जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किंवा भारत सरकारने दिलेली आहेत त्यानुसार लावलेले जे शास्त्रीय नियम आहेत, सामाजिक जे नियम आहेत ते न पाळता मुक्तपणे जर आपण संचार करू तर घातक जैविक विषाणूचा आपण काय हो, शिकार बनू. प्रभू श्री ख्रिस्ताला देखील दैवी संरक्षण लाभलेलं होतं. सैतान त्याची परीक्षा पाहत होता, परंतु त्या परीक्षेसमोर तो देवाच्या वचनामध्ये राहिलेला आहे, देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगलेलं आहे. सैतान त्याला म्हणत होता की तू उडी टाक म्हणजे तुला देवदूत येऊन झेलून धरतील, परंतु त्यांनी तशा प्रकारे सर्व काही कृती केलेली नाही. देवाची परीक्षा त्यांनी पाहिलेली नाही. तशाच प्रकारे तुम्ही आणि मी देखील, देव आपला डोंगरा समान संरक्षण आहे, आपला कवच आहे, नैसर्गिक तटबंदी आहे. परंतु जे काही समाजाने, शासनाने, संपूर्ण समाजाने, मंडळीने जे लावून दिलेले नियम आहेत ते आपल्याला पालन करणं गरजेचे आहे. जे काही सुरक्षेच्या गोष्टी आहेत ते आपल्याला पालन करणं गरजेचे आहे. अन्यथा का होईल, आपल्याला शासनाची व समाजाची, मंडळीची आणि सर्व देवाची काय घेतल्यासारखे होईल, सर्व त्यांना आव्हान दिल्यासारखं होईल, त्यांची परीक्षा घेतल्यासारखं होईल. आणि म्हणूनच आपल्याला या सर्व गोष्टीला प्राधान्य देऊन स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे आणि परमेश्वरचे सर्व गोष्टी आज्ञापालन करणं गरजेचे आहे. जे स्तोत्र 125 आणि 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे ते जो सियोन डोंगर निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखा. यावेळेस आपलं दान परमेश्वराला आपण समर्पित करूया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 5 से 10 हे गीत गात असताना आपलं दान परमेश्वराला समर्पित करूया. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी सवावे. रात्रंदिन मनोभावे तुझे
तुझे प्रेम मी सवावे, तुझे प्रेम मी सवावे, तुझे प्रेम मी सवावे. सोने रूपे तू घ्यावे, मी न काहीच ठेवावे. सोने रूपे तू घ्यावे, मी न काहीच ठेवावे. मी न काहीच ठेवावे, मी न काहीच ठेवावे, मी न काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. यावेळेस आपण पवित्र प्रभूजनाच्या विधीकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. प्रभूजनाच्या विधीला आपण आरंभ करूया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी प्रेमाने व उदारपणाने वागत आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वींच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करीत आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा. यथार्थ हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमत परमेश्वराशी नम्रतेने आपले पापे कबूल करा. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूचे उत्पन्न करत्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैविक कृपा सागराच्या शिवार जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधर्मरण केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा कृपाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्य झाले. ती पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावे म्हणून अंतपर उपरतील अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयनी वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करीतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सदवृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्याचे अंतःकरणे उघडे आहे व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याची प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळ प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आपल्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण बहुत वेळा व बहुत प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चोर देखील टिपून घ्यावास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी, तो तूच आहेस. याच दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाचे शालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन जीवन प्राप्त होईल. अशा बुद्धीने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणात आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आमच्या स्वर्गातील पित्या, तू दयाळपणे आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल वधस्तंभावर प्राणहुती देऊन दंडाची भरपाई करण्याची काम योजना केली. तिच्या योगाने त्याने
एकदाच प्राणहोते दिली व अखिल जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभत मनात आम्हाला आज्ञा केली आहे. या सदा पित्या, आम्ही तुला अतिनम्रतेने विनवतो की तू आमचा ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस, त्याचे यातना, मरण व पुनरुत्थान यांच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या परम व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. आमेन. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे. असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. आमेन. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपवास स्मरण करून त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुताकरिता सांडले जात आहे. असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितक्या वेळा तुम्ही यातले प्याल तितक्या वेळा हे माझ्या स्मरणात करा. आमेन. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. या स्वदूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरव नाम स्मरितो आणि थोर मानतो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभू देव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुझा गौरव असो. आमेन. यावर सर्व मंडळीमधील कम्युनिकंट मेंबर करिता प्रभोजनाचा हा मेज रिक्त आहे. ज्याने ज्याने इच्छा बाळगलेली आहे, आपल्या घरामध्ये तयारी केलेली आहे. ज्यावेळेस आपल्या घरामधील जी ब्रेड आहे, भाकर आहे, आपण आपल्या हातामध्ये घ्याल आणि ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस आपण सर्वजण एकत्रित्या ही भाकर खाऊया आणि द्राक्षरस सेवन करूया. अंकल, आपला प्रभू ख्रिस्ताचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुमच्या देहाचे व जो आत्म्याचे तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावलं, त्या स्मरणात हे घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून त्याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. सर्वजण आपण एकत्रित्या ही भाकर खाऊया. आमचा प्रभू ख्रिस्ताचे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणात हा प्या व उपकार माना. आपण सर्वजण हा जो द्राक्षरसाचा प्याला आहे तो सर्वजण एकत्रित्या प्राशन करूया. यावेळेस प्रभोजनाचे पुढील जे 2 भाग आहेत आपण एकत्रित्या वाचन करूया. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्र दास मनापासून तुझी विनंती करतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा सवनाचा व उपकार यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनामुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, येथे योग्य, पवित्र व जिवंत बळी व्हावा म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवतो की जे आम्ही हे प्रभोजन केले आहे त्या सर्वात तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकामुळे तुला यज्ञ करायला योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवतो की आमच्या अपराधाची क्षमा करून ही आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा स्वीकार. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगाने असो. आमीन. परमोच्चामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील पित्या, सर्व समर्थ पित्या परमेश्वरा, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवितो.
तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करतो. हे प्रभू, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच मात्र एक ख्रिस्ता पवित्र आहेस. तूच मात्र प्रभू आहेस. तूच मात्र एक ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. यावेळेस आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. दानावरती आपण आशीर्वाद मागू. त्यानंतर प्रभूने शिकलेल्या प्रार्थना म्हणे आशीर्वाद घेऊ आणि शेवटचं गीत आपण गाऊया. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आजची भक्ती, आजची आराधना, आगमन समयामध्ये दुसऱ्या रविवारची सर्व आम्हाकरता तू आशीर्वादित केलेली आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. संतोषाने देणारा देवाला आवडत असतो. म्हणून प्रभू परमेश्वरची दान आपापल्या घरामधून होणाऱ्या उपासनेमधून ज्या भक्तगणांनी तुझ्या सेवा कार्यकर्ता सुपूत केलेला आहे त्यांना 30 पट, 60 पट, 100 पट स्वरूपामधून आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. विशेषतः डॅनियल लोखंडे अंकल, अमोल यांनी जो काही या सर्व भक्तीकरिता वेळ आणि समय सर्व काही गायनं सादर केलेले आहेत, या कुटुंबावरती देखील तुझी मेहर नजर असू दे. मान महिमा गौरव तुलाच ही विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आमच्या माणसांना सोडले तसेच तू आमच्या माणसांना सोड, आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला सगळ्यातून सोड, कारण की राज्य सामर्थ्यानं गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ख्रिस्त जन्माच्या समयामध्ये सर्व मंडळामध्ये लहान थोर प्रियजन संगती आता आणि वच्या समाप्तीकडे सदा सर्व कापर्यंत असो. आमेन. शेवटचं गीत गाऊया. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी